Hello my dear students, in previous lecture we discussed about the rules for IUPAC nomenclature of polyfunctional organic compound. Last lecture ला आपण rules discuss केले. कुठले rules? तर IUPAC नेम जे आहे ते लिहिण्यासाठी कुठल्या कंपाऊंडचा तर पॉलीफंक्शनल ऑर्गॅनिक कंपाऊंड. पॉलीफंक्शनल ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे असे कंपाऊंड ज्याच्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप जे आहेत ते प्रेझेंट आहेत. ते फंक्शनल ग्रुप सेम सुद्धा असू शकतात किंवा डिफरंट सुद्धा असू शकतात. सो रूल्स तर आपण डिस्कस केले, पण त्याचा आता उपयोग कसा करायचा आणि त्याचा उपयोग करून करेक्ट IUPAC नेम जे आहे ते अशा कंपाऊंडचे कशा प्रकारे लिहायचं ते वन बाय वन एक एक एक्झाम्पल घेऊन जे आहे ते आपण इथे पाहणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. सो आपण पहिलं एक्झाम्पल जे आहे ते आधी डिस्कस करायला सुरुवात करू. फर्स्ट एक्झाम्पल फॉर यू, दॅट इज I bond CH2 bond CH2 bond CH2 bond COOH. हे पहिलं एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला जे आहे ते इथे दिलेलं आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या रजिस्टर मध्ये जे आहे हा व्हिडिओ पाहत असताना याचा फॉर्म्युला जो आहे दिलेला बोर्डवर तो लिहून त्याचा IUPAC नेम जे आहे ते लिहू शकता. ते लिहित असताना हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पॉज करून ठेवू शकता. पॉज करून ठेवायचा, IUPAC नेम लिहायचा आणि मग पुन्हा व्हिडिओ जो आहे तो फॉरवर्ड करायचा. फॉरवर्ड केल्यानंतर आपण इथे करेक्ट IUPAC नेम जे आहे ते लिहिणार आहे बाय युझिंग रूल्स. मग आपण लिहिलेला नेम आपल्या रजिस्टर मध्ये आणि बोर्डवर आलेला नेम जे आहे ते टॅली करायचं. दोन्ही सेम असेल तर तुम्ही लिहिलेलं नेम जे आहे ते करेक्ट असेल. ठीक आहे, असे तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस जे आहे ते करू शकता. सो पहिला कंपाऊंड I bond CH2 bond CH2 bond CH2 bond COOH. पॉलीफंक्शनल ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे कारण तेच एक्झाम्पल आपण आजच्या लेक्चर मध्ये घेणार आहे. सो हियर प्रेझेन्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप अँड आयोडो ग्रुप, दॅट मीन्स आयोडीन, दॅट मीन्स हलाइड ग्रुप. सो अकॉर्डिंग टू प्रायोरिटी सिरीज ऑफ फंक्शनल ग्रुप्स, फंक्शनल ग्रुपची जी प्रायोरिटी सिरीज आहे त्यानुसार सर्वात जास्त प्रेफरन्स जो आहे तो कुठल्या ग्रुपला आपण देणार आहे तर कार्बोक्सिलिक ऍसिडला. म्हणून मेन कंपाऊंड किंवा पॅरेंट कंपाऊंड जो आहे तो होणार आहे आपला ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे आयोडो ग्रुप जो अटॅच आहे तो यूज करणार आहे आपण इथे ऍज अ सबस्टिट्यूएंट ग्रुप. सो हियर जे रूल्स आहेत ते आता आपण इथे यूज करणार. आपल्याला हे समजलं की प्रीमियम फंक्शनल ग्रुप, दॅट मीन्स मेन फंक्शनल ग्रुप कुठला आहे तो म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप. आणि सबस्टिट्यूएंट फंक्शनल ग्रुप कुठला आहे तर तो म्हणजे आयोडो ग्रुप, हलाइड ग्रुप, दॅट मीन्स आयोडाईन ग्रुप. सो नंबरिंग आपण करणार इथे लॉंगेस्ट चेन तर आपल्याला इथे दिसतच आहे, बट नंबरिंग कुठल्या साईडने करणार ज्या साईडने फंक्शनल ग्रुप नियर आहे. बट फंक्शनल ग्रुप दोन आहे, दोन्ही दोन एंडवर आहेत. प्रिफरन्स कशाला देणार तर ऑलरेडी आपण डिस्कस केलेला प्रिफरन्स देणार आपण कार्बोक्सिलिक ऍसिडला. सो त्याचा जो कार्बन ऍटम आहे तो फर्स्ट कार्बन ऍटम, हियर सेकंड, थर्ड, फोर्थ. राईट टू लेफ्ट डायरेक्शननी आपण इथे नंबरिंग केली कारण आपला फंक्शनल ग्रुप जो आहे जो प्रीमियम फंक्शनल ग्रुप आहे तो राईट साईडला होता, त्यालाच प्रिफरन्स द्यावा लागेल. आणि त्याच्यामध्ये कार्बन सुद्धा होता, कार्बन कंटेनिंग फंक्शनल ग्रुप आहे. त्यासाठी आपण ऑलरेडी रूल डिस्कस केलेला आहे की कार्बन कंटेनिंग फंक्शनल ग्रुप असेल तर त्या फंक्शनल ग्रुपचा कार्बन ऍटम सुद्धा त्या लॉंगेस्ट चेन मध्ये आलाच पाहिजे. ठीक आहे. सो 4 कार्बन ऍटम, 4 कार्बन ऍटम वरून आपल्याला पॅरेंट अल्केन भेटेल. 4 कार्बन कंटेनिंग पॅरेंट अल्केन म्हणजेच ब्युटेन. ठीक आहे. सो ब्युटेनच्या आधी म्हणजे प्रिफिक्स मध्ये आपल्याला सबस्टिट्यूएंट ग्रुपचं नेम लिहावं लागेल. सबस्टिट्यूएंट ग्रुप जो आहे आयोडीन. आयोडीन प्रिफिक्स मध्ये लिहिताना आपण लिहितो आयोडो आणि त्याची पोझिशन मेन्शन करावी लागेल. लोखंड नंबर आहे त्याचा 4. 4th नंबरच्या कार्बन ऍटमला आयोडीन ग्रुप अटॅच आहे. सो प्रिफिक्स मध्ये आपण आधी लिहिणार पोझिशन ऑफ आयोडीन ग्रुप, दॅट इज 4, देन हायफेन, देन आयोडीन साठी आपण प्रिफिक्स लिहितो आयोडो. त्यानंतर पॅरेंट अल्केन जो आहे त्याचा ई रिप्लेस करून इथे लिहिणार पॅरेंट अल्केन. इथे ब्युटेन येते, ब्युटेनचा आपण इथे लिहिणार ब्युटॅन, ई काढला. कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, सफिक्स पुटअप करावा लागेल. ते कुठलं तर OIC ऍसिड, OIC ऍसिड.
So complete IUPAC name, correct IUPAC name is 4-iodobutanoic acid. 4-iodobutanoic acid is the correct name for I bond CH2 bond CH2 bond CH2 bond COOH. हे झालं पहिलं करेक्ट नेम पहिल्या कंपाउंड साठी, पॉलिफंक्शनल कंपाउंड साठी. अनदर एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2 जर पाहिला तर तो दिलेला आहे तुम्हाला OH बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड OH. हे सेकंड एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला दिलेलं आहे. सिंपल असं एक्झाम्पल आहे. आता याच्यामध्ये OH जो आहे हा फंक्शनल ग्रुप जो आहे तो आपल्याला इथे दिसत आहे. देयर आर 2 अल्कोहोलिक ग्रुप्स आर प्रेझेंट ऑन दी टर्मिनल एंड्स ऑफ दिस कंपाउंड और दिस कार्बन चे एक लेफ्ट हँड साइडला आणि दुसरा जो आहे तो राईट हँड साइडला. 2 अल्कोहोलिक ग्रुप आहे, 2 अल्कोहोल ग्रुप आहेत, 2 OH ग्रुप आहेत इथे. सो पॉलिफंक्शनल कंपाउंड आहे, पॉलिफंक्शनल ऑर्गॅनिक कंपाउंड आहे. असा कंपाउंड आहे ज्याच्यात जे फंक्शनल ग्रुप अटॅच आहेत ते सेम आहे. ठीक आहे. So first rule, select the longest carbon containing chain. ही झाली आपली longest carbon containing chain. नंबर कुठल्या साइडने करणार? Only 2 carbon atoms are present. So कुठल्याही साइडने तुम्ही नंबरिंग करू शकता, either from left side or from right side. So left to right. 1, 2. First कार्बन ॲटमला एक OH अटॅच आहे, सेकंड कार्बनला सुद्धा एक OH जो आहे तो अटॅच आहे. ठीक आहे. सो 2 OH आहे. OH साठी आपण सफिक्स यूज करत असतो OL. सेम फंक्शनल ग्रुप असेल, एकापेक्षा जास्त असतील तर त्यासाठी एक रूल डिस्कस केला होता की सफिक्स लावण्याआधी 2 जर तिथे क्वांटिटी असेल त्या सेम फंक्शनल ग्रुपची तर आपण डाय लावतो, 3 असेल तर ट्राय, 4 असेल तर टेट्रा. सो इथे 2 OH आहेत म्हणून आपण डाय लिहिणार आणि नंतर OL लिहिणार आणि डाय लिहिण्याआधी त्यांची पोझिशन सुद्धा मेन्शन करणार. हा एक रूल. देन इथे जो पॅरेंट अल्केन येतो, आता इथे 2 कार्बन कंटेनिंग पॅरेंट अल्केन येणार. कुठला? तर तो येणार इथेन. हा कंप्लीट लिहावा लागेल, त्याची ई रिप्लेस करायची गरज नाही. जेव्हा सेम फंक्शनल ग्रुप असतील 2 किंवा 2 पेक्षा जास्त, अशा वेळेस पॅरेंट जो ग्रुप येतो, अल्केन असेल काही नसेल, त्यांचा ई रिप्लेस करायची गरज नाही इथे. सो पॅरेंट अल्केन आधी लिहिणार आपण इथेन. कंप्लीट लिहिला. त्यानंतर पोझिशन ऑफ फर्स्ट अल्कोहोल ग्रुप दॅट इज 1, हायफेन लिहिला 1, देन कॉमा लिहिला पोझिशन ऑफ सेकंड अल्कोहोल ग्रुप दॅट इज 2, लोखंड नंबर आपण त्याला म्हणतो पोझिशनला. ठीक आहे. देन पुन्हा हायफेन देणार. 2 अल्कोहोल ग्रुप आहे म्हणून आपण लिहिणार डाय आणि त्याच्यानंतर अल्कोहोल साठी जे सफिक्स यूज करतो ते म्हणजे OL. सो इथेन 1,2 डायो. दिस इज द करेक्ट IUPAC नेम for this compound OH bond CH2 bond CH2 bond OH. Ethane 1,2 di. The third compound CH3 bond CH double bond CH bond CH2 bond OH. कंपाउंड ला जर आपण ऑब्झर्व केलं इथे या फॉर्म्युल्याला तर आपल्याला काय दिसते, तर देयर इज अ प्रेझेन्स ऑफ 1 फंक्शनल ग्रुप दॅट इज OH and there is the presence of 1 double bond. हा अशा टाइपचा एक कंपाउंड आहे. ठीक आहे. ज्याच्यात डबल बॉन्ड म्हणजे मल्टिपल बॉन्ड प्रेझेंट आहे आणि फंक्शनल ग्रुप सुद्धा प्रेझेंट आहे. आता याचं नेम कसं लिहायचं, सो त्यासाठी एक प्रिफरन्स सिरीज जी आहे ती लक्षात ठेवायची. कुठली? इथे आपण साईडला लिहू. प्रिफरन्स सिरीज काय, तर सर्वात आधी जो आहे म्हणजे मोस्ट प्रिफर्ड जो इथे राहणार आहे इन केस ऑफ मल्टिपल बॉन्ड, इन केस ऑफ साइड चेन, इन केस ऑफ फंक्शनल ग्रुप, मोस्ट प्रिफर्ड जो राहणार आहे तो राहणार आहे फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप जो आहे त्याला सर्वात जास्त प्रिफरन्स द्यायचा. त्यानंतर डबल बॉन्ड जो आहे,
मल्टिपल बॉन्ड मध्ये जर डबल बॉन्ड प्रेझेंट असेल तर याला सेकंड प्रेफरन्स जो आहे तो तिथे राहणार. त्यानंतर प्रेफरन्स जो आहे मल्टिपल बॉन्ड मध्ये राहणार ट्रिपल बॉन्ड. आणि सर्वात लिस्ट प्रेफरन्स, सर्वात शेवटी प्रेफरन्स कशाला देणार तर साइड चेन. या प्रेफरन्स नुसार जे आहे लॉंगेस्ट कार्बन कंटेनिंग चेन सिलेक्ट केल्यानंतर नंबरिंग जी आहे ती करायची. ठीक आहे. मोस्ट प्रिफर्ड अशा कंडिशन मध्ये राहणार फंक्शनल ग्रुप, त्यानंतर डबल बॉन्ड, त्याच्यानंतर ट्रिपल बॉन्डला प्रेफरन्स देणार आणि त्यानंतर साइड चेनला प्रेफरन्स देणार. सो स्ट्रेट असं स्ट्रक्चर आहे. नंबरिंग करायची आहे आपला या सिरीज नुसार. नंबरिंग जी आहे ती कुठल्या साईडने करणार आहे आपण? नंबरिंग करणार आहे फ्रॉम राइट टू लेफ्ट डायरेक्शन. So this is first carbon atom, this is second carbon atom, this is third carbon atom, this one is fourth carbon atom. 4 कार्बन ऍटम इथे आपल्याला दिसतात. डबल बॉन्ड प्रेझेंट आहे म्हणून वर्ड रूट जो आहे तो आपल्याला तिथे लिहावा लागेल. वर्ड रूट आपण लिहिणार तिथे ब्यूट. 4 कार्बन कंटेनिंग वर्ड रूट जो आहे तो राहणार ब्यूट. त्यानंतर डबल बॉन्डची पोझिशन मीन्स लोखंड नंबर दॅट इज 2 आपण लिहिणार. सो ब्यूट हायफेन देन 2 देन पुन्हा हायफेन. डबल बॉन्ड साठी सफिक्स आपण यूज करतो ENE. सो इथे कंप्लीट ENE लिहायची गरज नाही कारण इथे आपल्याला पुन्हा सफिक्स मध्ये लिहावं लागेल OL फॉर अल्कोहोल ग्रुप. सो ENE चा E रिप्लेस करून OL आपल्याला लिहायचा आहे. बट बिफोर दॅट त्याची पोझिशन जी आहे लोखंड नंबर जो आहे तो मेन्शन करावा लागेल. सो OL म्हणजे OH ग्रुपची पोझिशन ती आहे 1 ती इथे मेन्शन केली आणि त्यानंतर लिहिणार आपण OL फॉर अल्कोहोल. So but 2En1OL is the correct IUPAC name for CH3 bond CH double bond CH bond CH2 bond OH. कसं आलं पुन्हा पहा. ब्यूट आपण वर्ड रूट घेतला बिकॉज लॉंगेस्ट कार्बन कंटिन्युअस चेन कंटेन 4 कार्बन atoms. So word root for 4 carbon atom is but. There is a presence of double bond at second position. Lowest position is second position here. That's why I have in 2 आणि नंतर दिला EN. ENE चा E रिप्लेस केलेला आहे तिथे आणि नंतर पोझिशन दिली आपण अल्कोहोल ग्रुपची दॅट इज 1 आणि अल्कोहोल साठी सफिक्स यूज केला OL. सो ब्यूट 2En1OL is the correct IUPAC name. हा झाला एक कंपाउंड दॅट इज ब्यूट 2En1OL. Then next example. नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे समवॉट या सिरीजचा उपयोग जो आहे तो कसा करता येईल त्यासाठी आपण पुन्हा एक एक्झाम्पल जे ऍडिशनल घेऊ. सो एक्झाम्पल नंबर 4 दॅट इज CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH डबल बॉन्ड CH बॉन्ड CHO. हा एक कंपाऊंड जो आहे तो आपण इथे घेतला. आता या कंपाऊंडला जर आपण ऑब्झर्व केलं तर पुन्हा जो थर्ड नंबरचा जो कंपाऊंड आहे तशाच टाईपचा हा कंपाऊंड आहे. एक फंक्शनल ग्रुप आहे. मल्टिपल बॉन्ड सुद्धा तिथे प्रेझेंट आहे. मल्टिपल बॉन्ड जो आहे तो डबल बॉन्ड आहे. फंक्शनल ग्रुप जो आहे तो आहे ऑर्डिनरी बॉन्ड CH. ऑर्डर नुसार प्रेफरन्स ऑर्डर नुसार फंक्शनल ग्रुपला आपण प्रिफर्ड करणार त्यानंतर डबल बॉन्डला प्रिफर्ड करणार. सो ही झाली आपली लॉंगेस्ट कार्बन कंटेनिंग चेन. आफ्टर सिलेक्शन ऑफ लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन नंबरिंग आपण इथे करणार अल्डेहाइडच्या कार्बन ऍटम पासून. कारण अल्डेहाइड जो आहे हा टर्मिनल फंक्शनल ग्रुप आहे. टर्मिनल मीन्स जो ऑलवेज एका एंडला राहणार, एक तर फर्स्ट किंवा मग लास्ट असा जर फंक्शनल ग्रुप जर प्रेझेंट असेल ऑलवेज जसा अल्डेहाइड आहे कार्बोक्सिलिक ऍसिड इज ऑल्सो दीज आर टर्मिनल फंक्शनल ग्रुप. दे आर ऑलवेज प्रेझेंट ऍट द एंड्स ऑफ द कार्बन चेन. ठीक आहे. सो अल्डेहाइड कार्बन कंटेनिंग फंक्शनल ग्रुप आहे. सो त्याच्या कार्बन पासून नंबरिंग स्टार्ट होणार 1 2 3 4 and 5. So longest continuous carbon chain contain 5 carbon atom.
ज्यामध्ये डबल बॉन्ड सुद्धा प्रेझेंट आहे, म्हणून आपण वर्ड रूट घेणार. तिथे 5 कार्बन ऍटम असलेला वर्ड रूट जो आहे तो येतो पेंट. सो दॅट्स व्हाय वी राईट हिअर पेंट. Double bond is present here at a second position. Its local number is 2. So त्याची पोझिशन लिहिणार आपण हायफेन देऊन, that is 2. डबल बॉन्ड साठी लिहावं लागते ENE, बट ENE चा E जो आहे तो रिप्लेस करणार आपण आणि तिथे सफिक्स यूज करणार AL फॉर अल्डेहाइड ग्रुप. कारण अल्डेहाइड साठी आपण AL जे आहे ते सफिक्स यूज करतो आणि इथे पोझिशन जी आहे AL ची म्हणजे अल्डेहाइड ग्रुपची ती मेन्शन करण्याची गरज राहणार नाही, कारण फर्स्ट कार्बन ऍटम जो आहे तो अल्डेहाइडचा कार्बन ऍटम आहे. सो ती पोझिशन मेन्शन करण्याची गरज नाही. सो पेंट टू EN त्याच्यानंतर आपण लिहिणार AL. सो पेंट टू इनॉल हे झालं IUPAC ने कुठल्या कंपाऊंडचं CH3 bond CH2 bond CH double bond CH bond CHO. Pent to enol is the correct IUPAC name for this compound which contain aldehyde group as well as multiple bond.